नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इकॉनॉमीचं लेक्चर नंबर 4 बघणार आहोत. अर्थशास्त्र हा विषयामध्ये मधला आहे. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमचं सक्सेसच आमचा एम आहे. ठीक आहे. आता आपण टॉपिक नंबर 4 बघणार आहोत. पंचवार्षिक योजना निर्मितीचे स्वरूप बघा. पंचवार्षिक योजना निर्मितीचे स्वरूप. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या पद्धतीवर आधारित अशी योजना निर्मितीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून समाजातील सर्व घटकांचा विचार योजना निर्मित केला जाईल. हे व्यवस्था 3 पातळीवर कार्य करते. ठीक आहे. एक करते राष्ट्रीय पातळीवर, एक राज्य पातळीवर, एक जिल्हा पातळीवर. राष्ट्र पातळीवर व्यवस्था बघा. नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद या 2 उच्चस्तरीय संस्था राष्ट्रीय पातळीवर योजना निर्मितीच्या प्रक्रिया व अंमलबजावणी करतात. राज्य पातळीवर व्यवस्था बघा. प्रत्येक राज्यात नियोजन आयोगाची स्थापना केली जाते. त्या राज्याचे मुख्यमंत्री राज्य पातळीवरील नियोजनाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष म्हणून पूर्ण वेळ काम करण्यासाठी एका कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती केली जाते. याशिवाय राज्य नियोजन आयोगात कॅबिनेट मंत्री व तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. महाराष्ट्र राज्य विचार करता 1972 साली राज्यात महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली राज्य नियोजन आयोग काम करते. 1995 मध्ये आयोगाची पुनर्रचना करण्यात आली. बघा, 1972 साली राज्यात महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली नियोजन आयोग काम करते. 1995 मध्ये आयोगाची पुनर्रचना करण्यात आली. राज्य नियोजन आयोगाची रचना बघा. अध्यक्ष मुख्यमंत्री, उपाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष असतो. सदस्य नियोजन मंत्री, वित्त मंत्री, नियोजनाचा राज्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, वैधानिक विकासाचे महामंडळाचे अध्यक्ष असतात. शासकीय सदस्य बघा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, आदिवासी विकास विभागाचे सचिव असतात. सचिव नियोजन विभागाचे प्रधान सचिव असतात. जे सचिव असतात त्याचे. अशासकीय सदस्य बघा. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती जसे बँकिंग, अर्थशास्त्र, कृषी व सिंचन, आदिवासी व मागासवर्गीयांचे कल्याण, उद्योग व व्यवसाय, शिक्षण व आरोग्य इत्यादी. जिल्हा पातळीवरील व्यवस्थे बघा. भारतीय राज्यघटनेत कलम 243 ZD नियोजन जिल्हा नियोजन समितीचे स्थापनेविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेच्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार हे कलम अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा मिळाला. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारने 1972 मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळ स्थापन केले. जिल्हा नियोजनाला चालना दिली. 74व्या घटनादुरुस्तीने या मंडळाला जागी जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आल्या. 1972 मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळ स्थापन केले. या नियोजनाला चालना दिली गेली. 74व्या घटनादुरुस्तीनुसार या मंडळाच्या जागी जिल्हा नियोजन समित्या स्थापन केल्या. 74व्या घटनादुरुस्ती. 1998 मध्ये महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम 1998 कायदा हा संमत केला. 15 मार्च 1999 पासून कार्यान्वयन झाला. परंतु 2006 मध्ये जिल्हा नियोजन समित्या स्थापन झाल्या. 2006 मध्ये जिल्हा नियोजन समित्या स्थापन झाल्या. कार्य प्रत्येक जिल्ह्यात सर्व पंचायत समित्या, नगर परिषदेच्या योजना तयार करणे, जिल्हा विकास योजना तयार करून राज्य सरकारला सादर करणे, रचना, सदस्याची नियुक्ती व रचना 1999च्या कायद्यानुसार करण्यात आली. पदसिद्ध सदस्य बघा. पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा पालकमंत्री असतात. उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात. पदसिद्ध सदस्य बघा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. पदसिद्ध सचिव बघा जिल्हा अधिकारी असतात. समितीचे सदस्य व संख्या निर्वाचित सदस्य संख्या 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असल्यास जिल्हा नियोजन समिती सदस्य 30 असते. लोकसंख्या 20 ते 30 लाखापर्यंत असल्यास 40 सदस्य असते. 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास 50 सदस्य. 4.5 सदस्य हे निर्वाचित असावेत एकूण सदस्यापैकी. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. CET TET बॅच हे लॉन्च झालेली आहे MPSC मध्ये. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये स्वागत आहे. फुल कोर्स आपला याच्यावर आहे. थँक्यू. निर्मय सक्सेस अकॅडमी तुमचं सोडून स्वागत.